गोव्याच्या नद्यातून वाहते जीवनाची लय, खेकड्यांच्या खेळानेच असते नदी काठचा वेळ. पकडताना येतो तो आनंदाचा क्षण, निसर्गाशी जुळलेला हा धागा असतो चिरंतन. ओल्या मातीचा सुगंध, पाण्याची ती थंड झुळूक, खेकडे पकडताना मिळतो निसर्गाचा खास स्पर्श. नदीकाठी बसून पाण्यात डोकावणं, खेकड्यांचा शोध घेत शांततेत रमणं. ही मजा फक्त खाण्यापुरती नाही, तर निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची कला आहे. ही परंपरा शिकवते संयमाचा धडा, निसर्गाला त्रास न देता घ्यायचा केवळ थोडासा फायदा. ही परंपरा शिकवते संयमाचा धडा, निसर्गाला त्रास न देता घ्यायचा केवळ थोडासा फायदा. ही परंपरा शिकवते संयमाचा धडा. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी आली आहे गोड्या पाण्यातील खेकडे पकडायला. चला तर मग पाहूया गोड्या पाण्यातील खेकडे कसे पकडले जातात. मित्रांनो, गोव्याच्या नद्या म्हणजे केवळ पाण्याचे झरे नसून त्या गोमंतकीय निसर्गाचा आत्मा आहेत. या नद्यांच्या काठावर पसरलेली हिरवीगार झाडी, पाण्यात डोलणाऱ्या गवताळ कुरण्या आणि शांत वातावरण हे एक अद्भुत चित्र उभं करतं. अशाच या नदीकाठी गोड्या पाण्यात राहणारे खेकडे हे निसर्गाचा एक महत्वाचा दुवा आहे. स्थानिक लोक परंपरेने या खेकड्यांना पकडतात, पण त्यामध्ये निसर्गाशी एक अनोखं नातं जपलं जातं. खेकडे पकडताना नदीचं पाणी, झाडांची सावली आणि निसर्गाचा गंध यांचा एकत्र अनुभव मनाला निसर्गाशी जोडून ठेवतो. हे केवळ अन्नासाठीच नाही, तर निसर्गाच्या देणगीचं कौतुक करण्याचं एक माध्यम आहे. खेकड्यांच्या या पकडण्याच्या पद्धतीतून माणूस आणि निसर्ग यांच्यातील सूक्ष्म संतुलन स्पष्ट जाणवतं. गोव्याच्या नदीकाठचा हा अनुभव म्हणजे निसर्गाशी संवाद साधण्याची एक सुंदर संधी असते, जिथे पकडले जाणारे खेकडे केवळ पोटाची भूक भागवत नाहीत, तर निसर्गाचा समतोल टिकवण्याचं मौन शिक्षणही देतात. गोव्याच्या गोड्या पाण्याच्या नदीकाठी खेकडे पकडणं ही केवळ शिकार नाही, तर निसर्गाशी साधलेला एक निरागस संवाद आहे. ओल्या मातीचा गंध, वाहत्या पाण्याचा मंद स्वर, झाडांच्या फांद्यातून डोकावणारे किरण आणि पाण्यात लपून बसलेले खेकडे हे सगळं एकत्र येऊन एक अनुभव घडवतात. खेकडे पकडताना माणूस निसर्गाशी एकरूप होतो. पाण्यात हात टाकताना येणारा थरार, अचानक धावणारा खेकडा पकडताना मिळणारी मजा आणि यशस्वी पकड झाल्यावर जाणवणारा आनंद ही खरी गोव्याची ग्रामीण जीवनाची मजा आहे. पण या आनंदामागे निसर्गाशी असलेली संवेदनशीलता लपलेली असते. खेकडे फक्त मर्यादित प्रमाणातच काढले जातात, इतकंच की घर जेवण तयार व्हावं. यामुळे नदीतील जैवसाखळीवर कुठलाही परिणाम होत नाही आणि निसर्गाचं संतुलन अबाधित राहतं. ही परंपरा शिकवते की निसर्ग देतो तितकंच घ्यावं, त्याचा लोभ करू नये. म्हणूनच गोड्या पाण्याच्या नदीतले हे खेकडे पकडणं म्हणजे केवळ एक खाद्य मिळवणं नाही, तर निसर्गाशी संवाद साधत त्याचा आदर राखणं आहे. मित्रांनो, गोव्याच्या गोड्या पाण्यातील खेकडे हे निसर्गाच्या चक्राशी अगदी निगडीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे साधारण जून ते सप्टेंबर या काळात हे खेकडे सर्वाधिक प्रमाणात आढळतात. मुसळधार पावसांमुळे नद्यांचा प्रवाह वेगाने वाहतो, पाण्यातील गाळ हलतो आणि खेकड्यांना मिळणारे खाद्य वाढतं. त्यामुळे या दिवसात नदीच्या काठात हे खेकडे सहजपणे दिसतात. याच काळात खेकडे प्रजननासाठी सक्रिय असतात. नदीच्या पाण्यात भरपूर अन्नसाठा आणि अनुकूल वातावरण असल्याने त्यांची संख्या लक्षणीय वाढते. स्थानिक लोक या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात, कारण खेकडे पकडण्याची ही खरी मजा याच वेळी अनुभवता येते. तथापि पारंपरिक पद्धतीमध्ये खेकडे फक्त मर्यादित प्रमाणात पकडले जातात, कारण लोकांना ठाऊक आहे की अति प्रमाणात शिकार केल्यास नदीचं संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे पावसाळा
हा खेकडे पकडण्याचा हंगाम असला तरी त्यामागे निसर्गाशी जपलेली संवेदनशीलता महत्वाची ठरते. थोडक्यात सांगायचं तर पावसाळा हा गोड पाण्यातील खेकड्यांचा सर्वात समृद्ध आणि रंगतदार काळ आहे, जिथे माणूस आणि निसर्ग यांचं नातं अधिक दृढ होतं. मित्रांनो, गोव्यात गोड्या पाण्यातील खेकडे पकडण्याची परंपरा ही अत्यंत जुनी असून ती शतकानुशतकापासून चालत आलेली आहे. या परंपरेची मुळे गोव्यातील ग्रामीण जीवनशैलीचा आणि नदीकाठी वसलेली गावे यांच्याशी घट्ट जोडलेली आहेत. इतिहासकारांच्या मते शेती प्रधान काळात, विशेषतः भात शेती करणाऱ्या समाजात नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी खेकडे पकडणं ही एक जीवनावश्यक गरज म्हणून स्वीकारली. भात शेतीसोबत नदीच्या पाण्यात सहज मिळणारे खेकडे हे प्रथिनांचा महत्वाचा स्रोत ठरले. मांसाहार सहज उपलब्ध नसलेल्या काळात गोड्या पाण्यातील खेकडे हे स्वस्त, सहज मिळणारे पौष्टिक अन्न होते. ही परंपरा फक्त अन्नापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर निसर्गाशी जुळलेली संवेदनशीलता हाही तिचा गाभा आहे. खेकडे पकडताना नेहमी मर्यादा पाळली जात असे. जेवढं घरासाठी आवश्यक आहे तेवढंच घेतलं जाई. हीच पद्धत पिढ्यानपिढ्या पुढे चालत आली. आजही गोव्याच्या अनेक खेड्यात पावसाळा सुरू झाला की मुलं, तरुण आणि वयोवृद्ध नदीकाठी खेकडे पकडायला जातात. त्यामुळे ही परंपरा केवळ उपजीविकेपुरती मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाशी जुळलेली आठवण बनली आहे. थोडक्यात सांगायचं तर गोव्यात गोड्या पाण्यात खेकडे पकडण्याची परंपरा ही भात शेतीच्या सुरुवातीपासून शतकानुशतकापूर्वी सुरू झाली आणि आजही निसर्गाशी संतुलन राखत जपली आहे. मित्रांनो, नदीचा प्रवाह आणि खेकड्यांचा संसार या दोघांतून जीवनाची लय उमटते. खेकडे पकडण्याची खरी मजा म्हणजे निसर्गाशी संवाद साधणं. मर्यादित प्रमाणात घेतलेला खेकडा म्हणजे निसर्गाचा आदर राखलेला अन्नाचा तुकडा. खेकडे पकडताना माणूस निसर्गाच्या जवळ जातो आणि स्वतःच्या मुळाशी जोडतो. गोव्याच्या नद्या खेकड्यांनाही नाही तर निसर्गाच्या संपन्नतेने श्रीमंत आहे. नदीकाठी खेकडे पकडण्याची मजा म्हणजे बालपणाचा आनंद पुन्हा अनुभवणं. नदीचा प्रवाह, खेकड्यांची चाल आणि माणसाचा आनंद हेच खरे निसर्गाचे खरे गीत. नदीचा प्रवाह, खेकड्यांची चाल आणि माणसाचा आनंद हेच खरे निसर्गाचे खरे गीत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.